वाशिममध्ये पावसामुळे नदी नाल्यांना पूर तर अनेक शेतकऱ्यांच्या शेताला शेततळ्याचं स्वरूप। जळगाव जिल्ह्यातही अनेक भागांमध्ये पावसाची दमदार हजेरी। 8 ते 10 दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसाचं पुनरागमन। धुळे जिल्ह्यातही पावसाला जोरदार सुरुवात। शिरपूर शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। मुख्यमंत्री आणि शिक्षणाचा काय संबंध? मुख्यमंत्री यांनी शिक्षकांचाही भाव लावला। शिक्षकांना पैसे वाटण्यावरून राऊतांचा हल्लाबोल। जुन्नर आंबेगाव शिरूरच्या बंधाऱ्यामध्ये कायमस्वरूपी पाणी नाही। सहकार मंत्री वळसे पाटलांचा धक्कादायक खुलासा। नीट प्रकरणी उपाययोजनांसाठी 7 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची आज बैठक। इस्रोचे माजी प्रमुख डॉक्टर के राधाकृष्णन करणार नेतृत्व। पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन, तर ठाण्यातील 2 बीट मार्शल्सचं सुद्धा निलंबन। हॉटेलमधील पार्टी प्रकरणी कारवाई। महाराष्ट्रातील काँग्रेसचे 13 खासदार घेणार मराठी भाषेतून खासदारकीची शपथ। मराठी अस्मिता जपण्यासाठी मराठीतून शपथ घेण्याची सत्ताधाऱ्यांकडे सुद्धा मागणी। विधानसभेला 30 ते 35 जागा लढणार, राजू शेट्टींची घोषणा। जळगावात विधानसभेच्या सर्व 11 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणणार। बैठकीत गिरीश महाजनांनी व्यक्त केला विश्वास। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली बैठक। नेते, सरचिटणीस, राज्यातील प्रमुख पदाधिकारी राहणार उपस्थित। उल्हासनगरात 10 ते 15 जणांच्या टोळीकडून तरुणावर जीवघेणा हल्ला। धक्कादायक घटना, सीसीटीव्हीत कैद।